7 दिवसात माफी मागा, अन्यथा कोर्टात भेटू. प्रणिती शिंदेंचा जयकुमार गोरे यांना इशारा. सोलापुराच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा स्फोट झालाय. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवत मोठा राजकीय इशारा दिलाय. प्रणिती शिंदे यांच्याबाबत जयकुमार गोरे यांनी केलेल्या अपमानास्पद आणि द्विअर्थी विधानांमुळे आता हा वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. आता प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरेंना नोटीस का पाठवली? जयकुमार गोरे यांचं नेमकं विधान काय होतं? चला जाणून घेऊया. तर 8 मे 2026 रोजी सोलापुरात माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. सोलापूरच्या विकासापेक्षा त्यांचं लक्ष दिल्लीकडे आणि राहुल गांधींच्या घराकडे जास्त असतं, अशा आशयाचं ते विधान त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे प्रणिती शिंदे आणि काँग्रेसकडून त्यावर तीव्र असा आक्षेप घेण्यात येतोय. प्रणिती शिंदे यांच्या वकिलांनी पाठवलेल्या नोटिशीत म्हटलंय की हे विधान फक्त राजकीय टीका नव्हतं, तर त्यामध्ये द्विअर्थी आणि वैयक्तिक पातळीवर अपमान करण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. इतकंच नाही तर महिलांबद्दल असंवेदनशील दृष्टिकोन या विधानातून दिसून येतो, असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलंय. प्रणिती शिंदे यांनी ही नोटीस वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून पाठवली आहे. नोटिशीत स्पष्ट शब्दात म्हटलंय की जयकुमार गोरे यांनी 7 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागावी, ती सार्वजनिकरित्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी आणि भविष्यात अशा प्रकारची वक्तव्य करणं थांबवावं, अन्यथा त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. विरोधकांवर टीका करणं हा लोकशाहीचाच भाग आहे. पण जेव्हा टीका वैयक्तिक स्तरावर केली जाते, विशेषतः एखाद्या महिला नेत्याच्या चारित्र्यावर किंवा प्रतिष्ठेवर प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीनं बोललं जातं, तेव्हा वाद हा अधिक गंभीर होतो. आणि सध्या प्रणिती शिंदे यांनी हा नेमका मुद्दा उचलून धरलाय आणि नोटिशीत असंही म्हटलंय की जयकुमार गोरे यांची बोलण्याची शैली उद्धट, असंस्कृत आणि महिलांबद्दल अनादर दाखवणारी आहे. त्यांच्या चेहऱ्यांवरचे हावभाव, देहबोली आणि सार्वजनिक वक्तव्यांमधून विरोधकांना कमी लेखण्याची वृत्ती दिसून येते. हे केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून त्याचा गैरवापर आहे, असा गंभीर आरोप सुद्धा करण्यात आलाय. आता या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी काय आहे हेही समजून घ्यायला हवं. तर गेल्या काही महिन्यांपासून सोलापूरमध्ये DPDC म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मोठा असा संघर्ष सुरू आहे. प्रणिती शिंदे यांनी वारंवार आरोप केला की त्यांच्या मतदारसंघाला योग्य तो निधी दिला जात नाही. त्यांनी निधी न मिळाल्यास उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता. त्यावर जयकुमार गोरे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की दिल्लीत राहून DPDC निधी मिळत नाही, त्यासाठी सोलापुरात राहावं लागतं. या प्रकारानंतर जयकुमार गोरे आणि प्रणिती शिंदे या दोघांमधील आरोप प्रत्यारोप गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वाढताना दिसत आहेत. जयकुमार गोरे यांनी यापूर्वी सुद्धा प्रणिती शिंदेंबद्दल वक्तव्य करताना त्या मला दुश्मन समजतात, पण मी मात्र त्यांना भगिनी मानतो, असं म्हटलं होतं. मात्र त्याच वेळी त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका सुद्धा केली होती. आणि आता याच वादांच्या पार्श्वभूमीवर आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी अब्रू नुकसान केल्याचा आरोप करत जयकुमार गोरेंना ही नोटीस बजावली आहे. तसंच नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंची बिनशर्त माफी मागावी, अन्यथा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा सुद्धा या नोटीसद्वारे त्यांनी दिलाय. त्यामुळे आता जयकुमार गोरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असून मंत्री महोदय आता माफी मागणार की कायदेशीर मार्गाने उत्तर देणार हे पाहावं लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी पॉलिटिकल महाराष्ट्रला नक्की फॉलो करा.